विवेक नाडकर आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आकृती 11 या स्पर्धेकरता उपस्थित असलेले आमचे पंच, त्यांचं देखील खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या समस्त रेपोलीकरांच्या वतीनं आपण करूयात आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात करूयात. अर्थातच मिलिंद सर, जाऊया आपण ग्राउंडकडे. पहिला सामना आणि या हॅलो, आकृती 11चा एक्स्ट्रा प्लेअर आणि अनबिटेबलचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक संघ मालकाला विनंती असेल की आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचा आहे. स्वयं सिगवन आणि सतीश वाडवाल स्ट्राईकला येतो. सतीश आणि नॉन स्ट्राईकला येतो सोयम. एक धडाकेबाज प्लेअर सतीश. पाहूया सतीशला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर केला आहे प्रहार आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. पहिलाच प्यार से करेंगे सबका स्वागत सतीशच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार आणि श्री गणेश केलेला या पहिल्या मॅचचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच पर्व 5चा पहिला धडाकेबाज असा चौकार. विवेक बॉलिंग मार्फत विवेकचा दुसरा चेंडू. पाहूया सतीश. ओ चांगलासा चेंडू म्हणता येईल, परंतु पंचांच्या अविनाश आहे ना, अविनाश आहे ना तिकडे कोण आहे, वाईट बॉलरला. आणि पाहूया विवेक यांचा पुढचा चेंडू सतीशसाठी. आत्ता मात्र काहीसा संघाला जबरदस्त धक्का बसण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही आणि सावरलेला आहे. तदनंतर मात्र पहिलाच चौकार आलेला आहे. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 5. पाहूया विवेक, पुन्हा एकदा विवेक. चांगलासा चेंडू विवेकचा, परंतु सतीश यांना काही उमजत नाही. परंतु पाहूया आता पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये थोडासा इंजिन थंड आहे. एकदा इंजिन गरम झाला की आपल्याला माहिती आहे की सतीशचा जर इंजिन गरम झाला तर धडाकेबाज बॅट बोलते त्याची. पाहूया विवेक. बघा मी आत्ताच बोललो की थोडासा इंजिन गरम व्हायला वेळ लागतो आणि इंजिन मला वाटतं गरम होण्याचा प्रारंभ झालेला आहे आणि परत एकदा उत्कृष्ट असा चौकार आलेला आहे सतीशच्या बॅटमधून. खूप मोठी ख्याती आहे की आपण बरेचसे मैदान गाजवलेले आहेत. डीजे साऊंड सर्व्हिस, नितेश डीजे साऊंड सर्व्हिसचे सर्वे सर्वा रामदासजी धमाल यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो या RPLच्या निमित्ताने. पाहूया विवेकचा पुढचा चेंडू. आत्ता मात्र चांगलासा विवेकने टाकलेला चेंडू आणि तो काहीसा धाव गमावता आली नाही. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 9. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चांगलासा खेळ आणि आपण या चांगल्याशा खेळाचा दर्जेदार आयोजनाचा आपण मनसोक्त आनंद घेत असताना पुन्हा एकदा विवेक थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. हो, याला एकच धाव समाधान मानावं लागतं, ते म्हणजे सतीशला. आणि संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 10. या 10 मध्ये जवळजवळ 9 धावा या सतीशच्या आहेत. दर्जेदार असे 2 चौकार सतीशच्या बॅटमधून आले.
पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 10 झालेले आहे. पाहूया आपलं पुढचं षटक घेऊन कोण येत आहेत ते. बॉलर्स नेम सांगायचं आहे कृपया मला. आकाश, खरोखरच त्याच्या नावामध्येच आकाश आहे. पाहूया आपल्या संघासाठी आकाशाला गवसणी घालतो काय असा हा आकाश प्रकाश जांभरे. याची जर हिस्ट्री सांगायची झाली तर त्याचे पप्पा प्रकाश जांभरे हे सुद्धा फास्टर बॉलर होते. ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला फास्टर बॉलर, त्यांचाच काहीसा अनुभव घेऊन आकाश पहिल्या सामन्यातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आकाश. पाहूया आकाशने खरोखरच अशी जोरदार अशी अपील आणि पहिल्या चेंडूवर मला वाटतं विकेट घेतली ती आकाशने. थँक्यू डीजे. चांगली अशी गाण्याची सुदूर मधुर अशी पर्वणी आपल्याला नितेश डीजे साऊंड सर्व्हिसच्या वतीने ऐकायला भेटणार आहे. खरोखर आकाशने असा महत्त्वाचा विकेट म्हणता येईल की ज्याचा इंजिन गरम झाला होता आणि तो इंजिन थंड करण्याचं काम मात्र आकाशने केलेलं आहे. पाहूया सतीशची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो म्हणजे रवी आवाज चांगलेसे रेपोलीचे बॅट्समन. पाहूया आकाशचा पुढचा चेंडू. हो चांगला असा चेंडू आकाशचा, रवीला काही समजलेला नाही आणि चेंडू विसावा घेत आहे तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा जात आहे तो आकाशकडे. खरोखर एक चांगलासा छोटासा नन्नासा बॉलर्स पण अगदी धारदार अशी बॉलिंग आपल्या संघासाठी. पाहूया आकाशचा पुढचा चेंडू घेऊन आकाश. पाहूया रवीसाठी. आत्ता मात्र रवीने छोटासा हलकासा पुश करून एक धाव आणि पंचांचा हात वरती उचावलेला आहे आकाशाकडे. पुन्हा एकदा जोरदार असा धक्का म्हणता येईल. आकाश या रेपोली प्रीमियर लीग करता बऱ्याच जणांचं योगदान येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय दत्तात्रेय कडू आणि शंकरजी जांभरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं योगदान या रेपोली प्रीमियर लीग करता आले. तरी मी आयोजन कमिटीच्या वतीनं या दोन्ही मान्यवरांचं खऱ्या अर्थानं खूप खूप आभार व्यक्त करतो. ओ टू कॉम्बॉक्स. मला असं वाटतं आता 2 विकेट, महत्त्वाच्या 2 विकेट आकाशने तंबूत पाठवलेल्या आहेत आणि स्वयंला का आपलं खातं उघडून सुद्धा दिलं नाही. त्याच्यानंतर रवी आवाज आणि रुपेश. सुजित जांभरे कृपया आपण स्टेजपाशी संपर्क साधायचा आहे. सुजित. खरोखरच आकाशचं कौतुक करावं लागेल कारण का त्याने महत्त्वाचे 2 असे बॅटर्स तंबूमध्ये परतवलेले आहेत. तर पाहूया आकाश काही चमत्कार करून दाखवण्याच्या स्थितीमध्ये मला असं वाटतं आहे. पाहूया आकाश. आत्ता मात्र थोडासा लेग साईडला चेंडूला पुश केला आणि एक धाव पूर्ण करूनच संघाची वाढती धावसंख्या जी केलेली आहे ती 11 दुहेरी अंकामध्ये. आता धावसंख्या 11. खरोखरच आकाशला मानावं लागेल. आकाशला आत्ता मात्र चेंडूने गगन भरारी घेतले आहे. पाहूया कॅच होत आहे का नाही, पण तिथं कॅच ड्रॉप झाले आहे. त्यात एक धाव पूर्ण. त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 12. रुपेश. आत्ता मात्र रुपेशने चांगलासा
पाहूया एक धाव पूर्ण, परंतु काहीस अतिघाई संकटात नाही या उक्तीप्रमाणे रवीला समजलं आणि रवीने एकच धावावर समाधान मानून आपल्या संघाला दर्जेदार असा एक धाव देऊन संघाची वाढती धावसंख्या मात्र थोडी थोडी संत गतीने पुढे पुढे चालत आहे. दुसरं षटक समाप्त झालेलं आहे आणि दुसरं षटक खरोखरच चांगलं असं म्हणता येईल. आकाशच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे बॅटर्स आकाशने तंबूमध्ये परतवलेले आहेत. तिसरं षटक घेऊन कोण येत आहे हे पाहूया आपण आता. यश नाडकर. खरोखरच त्याच्या जर नावाचा विचार करायचा बोलला तर यश म्हणजे यशालाच गवसणी घालणार. अपयश हा त्याच्यामध्ये कधी लिहिलेलाच नाही आहे असा हा यश रेपोली. रुपेश टू यश पाहूया. पहिल्या सत्रातील सामना अगदी खरोखरच पाहण्यासाठी भरपूर गर्दी आणि आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता. यशचा पहिला चेंडू चांगलासा चेंडू म्हणता येणार नाही. पंचांचे दोन्ही हात समांतर होऊन एक अवांतर धावसंख्येमध्ये वाढ झालेला आहे असा हा वाईड चेंडू. आपल्या संघातील तिसऱ्या षटकात दुसरा चेंडू घेऊन यश. आत्ता मात्र रुपेशने कार्पेट स्वरूपाच्या बॉल आणि तिथं मस्त असं फिल्डिंग म्हणता येईल. 2 धावा झाल्यात आणि तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत का पाहण्याचे औचित्य ठरलं नाही आणि तिसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले ते म्हणजे रुपेश आणि रवी. खरोखर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथं. मित्रांनो क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं करावं लागेल. आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर क्षेत्ररक्षण हा फार महत्त्वाचा असतो. पाहूया यश पुन्हा एकदा यश टू राकेश. आत्ता मात्र राकेश प्रहार करायच्या मनस्थितीत असताना थोडासा कार्पेट स्वरूपाचा चेंडू एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र काय घडते पाहूया. इथे मात्र राकेशला गाण्याने धुमाल घातला होता. कारण प्रत्येक लिंकमध्ये जर का एखाद्या बॅटर्सने चांगले चौकार षटकारांची आतषबाजी केली तर या गाण्याने त्याला मंत्रमुग्ध केलं जातं असे आमचे DJ मास्टर. खरोखरच त्यांना चांगलासा अनुभव आहे. त्यांनी चांगलेसे मैदान गाजवलेले आहेत असे आमचे DJ मास्टर धमाल यांच्या माध्यमातून पाहूया. संदेश त्याची जागा समजली म्हणजे संदेश. हो चांगलासा चेंडू पाहूया. चेंडूचा वेग वाढलेला आहे आणि चेंडू काय सीमारेषेच्या दिशेने चालला असताना तिथे मात्र बंड्यांनी चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 20 आणि विकेट मात्र 3 आणि 20 धावांचा डोंगर. पाहूया चेंडूने गगन भरारी घेतलेला आहे. पाहूया काय होत आहे काय घडत आहे आणि आत्ता मात्र चांगलासा कॅच घेतलेला आहे. घेतलाय झेल आणि संपलेला आहे तो म्हणजेच संदेश. पण मंत्रमुग्ध करत आहात यात मात्र काही शंका नाही आणि संदेशची जागा सांभाळण्यासाठी गेलेला आहे तो म्हणजे प्रफुल्ल. पाहूया खरोखरच रंगतदार असा सामना. आत्ता मात्र प्रफुल्लने प्रहार केलाय
वन बाउन्स चेंडू मात्र जाणार आहे तो सीमारेषा बाहेर आलेला आहे तो प्रफुल्लच्या बॅट मधून दणदणीत असा मसालेदार चौकार ठोका. बंड्याची मात्र आता बॅट बोलायला लागले. पाहूया बंड्या आपला किती सांगासाठी. आत्ता मात्र बंड्याला काहीसे उलकवून देण्याचा प्रयत्न करत असतानाच मात्र एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. याच्या बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली म्हणजे 25. 25 धावांचा छोटंसं अगदी पहिल्या सत्रामध्ये छोटंसं आव्हान म्हणता येईल आणि जिंकण्यासाठी मात्र 26 धावांची गरज असणार आहे ती अनबिटेबल या संघाला. आणि आता मात्र मी एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे कृपया. सेकंड लॉटचा टच होण्यासाठी मी मिलिंद सरांना विनंती करेल की सर आपण टचका बॉक्समध्ये पहिला सामना मात्र रंगतदार झाला. पहिल्या सत्राचा सामन्यामध्ये जो मागणं ठरला तो म्हणजे आकाश. चला या टीम सई 11 विपक्ष टीम HV फायटर्स. सई 11 विपक्ष टीम HV फायटर्स रेडी आहेत का आपण? SV फायटर्स चला या लगेचच आपण पुढील मॅचचा त्या ठिकाणी नाणेफेक करून घेऊयात. चला या एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला असणार आहेत ते म्हणजे SV फायटर्स तर दुसऱ्या बाजूला असणार आहेत सई 11 ओमकार झांबरे. एक महत्वाचा खेळाडू ज्याला आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. या मॅचचा आपण नाणेफेक करणार आहोत. चला कॉल असेल. हे रिटीस आणि चला हेड इट इज टेल. टेल नेवर फेल. चला सई 11 ओमकार काय सांगशील? एक महत्वाचा सामना असेल आणि विपक्षी जर आपण पाहिलं तर SV फायटर्स आहे. प्रथम नाणेफेकीचा कौल गेलाय. निर्णय तुमच्या बाजूने आलाय. काय निर्णय असेल? हॅलो चेक चेक डीजे मास्टर्स. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रथमतः असणार आहे. समोर असेल SV फायटर्स. फायटर्स आहेत या संघामध्ये देखील. काय असेल रणनीती या मॅच करता? कमीत कमी स्कोर मध्ये त्यांना थांबवणार आणि याचा एकटा विकेट आहे. त्याच्यानंतर दोघं तिघ जण आहेत त्यांच्याकडे माईक आहे बघ दुसरा खिशात. चांगले खेळणार आहेत त्यांच्यामध्ये. निश्चितच ठीक आहे. तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. आपली साऊंड सिस्टम थोडीशी गडबड आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच करता. चला यश धोनी असे धडाकेबाज प्लेयर आणि किरण ज्याची खरोखरच 2 वर्षामध्ये मी पाहिलं ते म्हणजे किरण बुम बुम बुमराच्या नावाने ओळखला जायचा असा रेपोलीचा प्लेयर. हॅलो हॅलो विवेक काहीसा महत्वाचा पाहूया
कोण स्ट्राईकला येतो म्हणजे यश आणि नॉन स्ट्राईकला येतो विवेक. रेपोली संघाकडून दोन्ही मार्तदार प्लेयर आहेत. कारण का मी जवळजवळ क्रिकेट मॅचेस पाहत असताना जर का विवेकची बॅट जर बोलायला लागली तर फार मोठं संकट, अवघड असा संकट निर्माण होतो आणि समोरच्या टीमलासुद्धा त्याचा रोखणं अगदी फारच कमी जमतं. पाहूया यश आणि बॉलिंगमार्फत आहे तो म्हणजे पहिल्या चेंडूला केलेला आहे श्री गणेशा. पाहूया चेंडू मात्र चाललेला आहे तो. किती धावा जमवतात त्यात 2 धावा पूर्ण आणि संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 2. यशच्या बॅटीतून आलेला हा चांगलासा म्हणता येईल फटका आणि या फटक्यावर आलेला ते 2 धावा. छोटंसं आव्हान आहे 25 धावांचं आणि 26 धावा करायच्या आहेत. एवढं का अवघड नाही. विवेकची जर बॅट बोलायला लागली तर मला असं वाटतं एकटासुद्धा करू शकतो असा त्याच्याकडे पॉवर आहे विवेककडे. यशला मात्र हा चेंडू काही समजला नाही. चांगला असा चेंडू किरणचा. किरणने काहीसही बॉलिंगमध्ये मला वाटतं बदल केला दिसत कारण किरण एक हायस्पीड बॉलर रेपोलीमधून पहिला गणला जायचा. आता मात्र स्पीडचं थोडासा स्पीड मला कमी केला दिसतंय किरणने. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असणार आहे या. मात्र पाहूया किरण ॲक्शनसुद्धा चेंज. आत्ता मात्र कार्पेट स्वरूपाचा चेंडू मात्र जाणार आहे तो सीमारेषेच्या बाहेर आलेला आहे तो यशच्या बॅटून दणदणीत असा चौक. थँक्यू डीजे. आपण खरोखरच या गाण्याने अगदी धुमाल घातली होती आणि आता सुद्धा धुमाल घालतो हा गाणं आणि वाजवते ते धमाल डीजे. पाहूया किरणचा पुढचा चेंडू यशसाठी आणि यश मात्र तयार. यशने मात्र हा हवाई सफर केलेला आहे आणि चेंडू मात्र आहे तो म्हणजे दणदणीत असा षटकार. पहिला सत्रातील पहिला षटकार यशच्या बॅटमधून आलेला आहे. ठोका डीजे. जाऊया मैदानाकडे. किरणचा काहीसा मागण्या षटक ठरत असताना यश मात्र प्रहार करत आहे. आत्ता मात्र पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे. पाव चेंडू मात्र जाणार आहे तो मध्ये सीमारेषेच्या बाहेर आलेला आहे तो यशच्या बॅटमधून. आत्ता मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 आणि बरोबरच वेध घेतला आहे तो यशने किरणचा. मला असं वाटतं जवळजवळ 16 धावा या यशनेच ठोकल्यात आपल्या बॅटीतून. शेवटचा चेंडू आहे. पंच अविनाश भोईर काहीसे अनुभवी पंच म्हणता येईल आणि पाहूया किरणचा पुढचा चेंडू घेऊन किरण सज्जद. आत्ता मात्र पाहणं ठरलं आहे की चेंडू कुठे जात आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. याचबरोबर पुन्हा मात्र संघाची वाढती धावसंख्या दुहेरी अंकामध्ये नेत असतावेळी यशच्या बॅटमधून आलेला हा झणझणीत असा चौकार. संघाची वाढती धावसंख्या झाली म्हणजे 20. चौकार आणि षटकारांची आतषबाजी या सामन्यामध्ये पाहायला भेटली ती म्हणजे यशच्या बॅटमधून. आता मात्र संघाला विजय करण्यासाठी एक षटकाराची आवश्यकता आणि विवेक नाडकर पाहूया बघूया एक षटकाराने आपला संघ विजयी करतायत का.
बॉलर्स नेम प्रपोल, ज्याने दणकेदार असा उर्फ बंड्या दणकेदार असा चौकार मारला होता. बंड्याचा पुढचा चेंडू आणि ऑल ऍक्शन मध्ये दिसणार आहे ते म्हणजे विवेक. पाहूया षटकार मारून सामना समाप्त करण्याच्या विचारामध्ये विवेक दिसत आहेत मला. पाहूया विवेक आणि आता मात्र चेंडू मात्र जाण्यात म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि दणदणीत असा हा आलेला हा चौकार. पाहूया आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि बंडूच्या पुढचा चेंडू विवेकने मात्र आक्रमण चालवलं आणि चेंडू मात्र जाणार होते म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. याच बरोबर संघ विजयी झालेला आहे. अनविटेबल या संघाचे खूप 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 आभार आणि खरोखरच विजयी संघाचे खूप खूप आभार.